वेलकम टू फूडी कॉर्नर फॅमिली। यात्रेच्या निमित्ताने सर्वजण गावी जमा झालेले। यात्रेच्या आधीचा दिवस म्हणजे भर। या दिवशी भर असते। या दिवशी गावच्या मंदिरात येऊन देवाला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करण्यात येतो व देवीची ओटी भरण्यात येते। तर गावातले सर्वजण देवाला नैवेद्य अर्पण करण्यासाठी जमा झालेले आहेत। यात्रेनिमित्त सर्व मंदिर फुलाने सुसज्ज आणि सुंदर असे आकर्षित करण्यात आलेले आहेत। उद्या यात्रा आहे। सगळीकडे आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे। मी सुद्धा देवीसाठी ओटी आणि पुरणपोळीचा नैवेद्य घेऊन आले। देवाला नैवेद्य अर्पण करून देवीची ओटी भरून मी घरी गेली आणि सर्वांसोबत आम्ही सहभोजनाचा आनंद घेतला। मस्त पुरणपोळी, आमटी, भात, शेकचा आस्वाद घेतला। कामे वगैरे सर्व उरकून आता निवांत बसलेले आहेत सर्वजण। मुलांच्या खेळण्यात दंग आहेत, तर काही जण गप्पा मारण्यामध्ये दंग आहेत, तर पुरुष मंडळी विहिरीवर जाऊन मस्तपैकी पोहण्याचा कार्यक्रम करत आहेत। त्यांना तर भर उन्हामध्ये थंडगार विहिरीमध्ये पोहण्यात काय वेगळीच मजा असते ना। मग कुठे बकऱ्यांबरोबर खेळणं असून द्या, या उंच डोंगरावर जाऊन हवेशीर बसणं असून द्या, मध्येच पाऊस आला तर पावसामध्ये हुंदडणं असून द्या, खरोखर खूप मजा येते गावी। मग एखाद्याच्या आंबराईत जाऊन आंबे तोडणं असो किंवा सीताफळाच्या झाडावरनं सीताफळ काढणं असो, जेवण वगैरे उरकून झालं की मस्तपैकी हौजी खेळण्याचा कार्यक्रम असो, इतकी धमाल येते ना गावी की काही विचारू नका। वेळ कसा निघून जातो हेच कळत नाही। सर्वजण रात्री मंदिराजवळ येतात आणि मस्तपैकी आम्ही हौजीचा कार्यक्रम खेळतो। किती वाजतात ते कळतच नाही आम्हाला। हौजी खेळून झाल्यानंतर मग सगळे आपापल्या घरी जाऊन निवांत झोपतात। यात्रेच्या दिवशी सकाळी सकाळी मस्तपैकी तयार होऊन आम्ही सर्वजण यात्रेसाठी निघत आहोत। आता जास्त लगबग होत नाही, कारण आधी गावी यात्रेसाठी खूप माणसे असायची। मला आठवतं आहे ना, आंघोळीसाठी तर पहाटे 4 वाजल्यापासून सुरुवात व्हायची, तेव्हा कुठे सर्वजण तयार व्हायचे। आता ते सर्व आठवणीत जमा आहेत। तयार वगैरे होऊन आम्ही यात्रेसाठी निघालो। देवावर उधळण्यासाठी गुलाल खोबरे घेतले व पुढे शेताकडे निघालो। पालखी शेतातच असते, तिथे जाऊन देवावर गुलाल खोबरे उधळून देवाचे दर्शन घेऊन मग सर्वांनी गुलाल लावायचा, मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायचे। ही आपली संस्कृती परंपरा। मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घ्यायचे, मंदिराला फेरी मारायची, जत्रेत हिंडायचे, प्रसाद खरेदी करायचा, खास करून कुरमुरे भरपूर खरेदी करायचे, कारण मुंबईला येऊन मस्तपैकी कुरमुऱ्याचा चिवडा तयार करायचा, म्हणून प्रसाद म्हणून कुरमुरे नक्कीच खरेदी करायचे। आता यात्रेमध्ये हिंडून वगैरे झाल्यावर आता घरी येऊन मस्तपैकी चिकनचा बेत केलेला आहे। चिकन वगैरे मस्त करून झालेला आहे। आता आज आहे अक्षय तृतीया। अक्षय तृतीयेला आमच्याकडे मंदिरामध्ये सत्यनारायणची महापूजा असते। संपूर्ण गावाला आमंत्रण असते, मोठा भंडारा असतो, सर्वांची लगबग सुरू आहे। आज सत्यनारायणची महापूजा, जागरण, गोंधळ सर्व कार्यक्रम आहेत, मोठा भंडारा आहे, अख्ख्या गावाला आमंत्रण असतं। लहानांपासून थोरांपर्यंत सर्वजण ह्या कार्यामध्ये सहभागी होतात। बघू शकता तुम्ही, लहान लहान मुलं तर इतक्या आवडीने हे सर्व कार्य करतात ना, त्यांना खूप आवडतं। आणि हीच तर आपली संस्कृती आणि परंपरा आहे। ह्याच कार्यक्रमामधून आपण आपल्या लहान लहान मुलांवर संस्कार रुजवत असतो। अशाच पद्धतीने मुलांवर नकळत असे संस्कार घडले जातात। मस्त ना खरोखर। आता जेवणाचा कार्यक्रम उरकतच आलेला आहे आणि जेवणाचा कार्यक्रम उरकला की जागरण गोंधळाचा कार्यक्रम सुरू होणार आहे। रात्रभर गोंधळाचा कार्यक्रम चालू असतो। रात्री 2 वाजता चहा पिण्याची मजाच कुछ न्यारी असते। पुरुष मंडळी ते ड्युट्या धरून नाचतात ना, ते एक वेगळेच डान्स असतो, खूप मस्त डान्स असतो, खरोखर मस्त धमाल येते गावाकडे। कसा काय वाटला हा व्हिडिओ? नक्कीच आवडला असेल। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।